महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। डोंबिवलीमध्ये उत्तर शिवमार्गे नारिवली गावात जाणाऱ्या बोगद्यात एका पाण्यात एक कार अडकली आहे। ही कार पाण्यात घालून फसली अशी अवस्था या कार चालकांची झाली आहे। 14 गावातील रेल्वेच्या बोगद्यात पाणी साचलंय आणि या साचलेल्या पाण्यात गावांमध्ये जाणारी वाट आहे, त्यामुळे ती वाटही बंद झाली आहे। उत्तर शिवमार्गे नारिवली गावात जाणाऱ्या बोगद्यातील पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या बोगद्यात ही कार अडकली आहे। काही जण ही कार काढण्याचा तिथल्या कारमधील प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अर्धी कार बुडाली आहे आणि त्यातून प्रवासी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत। ऊपर 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 टच कर, उसको ऊपर टच कर, दीवार में टच कर, दीवार में। योगेश गोडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, हे इतकं सगळं पाणी कधीपासून साचलं आणि पाणी साचलेलं असतानाही कार तिथे कशी पोहोचली? नक्कीच या ठिकाणी निलजे डोंबिवली मुसळधार पावसाचा हा फटका या ठिकाणी बसलेला आहे। नारिवली उत्तर शिव गावांना जोडणारा हा रेल्वे बोगदा आहे, हा संपूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। 14 गावांचा त्यामुळे संपर्क हा तुटलेला आहे। ये जा करणाऱ्या शाळकरी मुले असतील, कामावर जाणारी काही लोक असतील, त्यांचा हा ये जा आता पाण्यातूनच सुरू आहे। मात्र ही कार या ठिकाणी पाण्याचा अंदाज त्यांना आलेला नाहीये आणि त्यांनी पाण्यातून ही कार प्रवास करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस ह्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही कार तात्काळ या ठिकाणी फसलेली आहे। कार काढण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे, मात्र अजूनही ही कार निघालेली नाही। काही वेळापूर्वी या ठिकाणी JCP मागवण्यात आलेला आहे, मात्र पाण्याचा प्रवाह आणि पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्यामुळे ही कार काढणे ही अडचणीची होत आहे। मात्र या पाण्यामुळे आता नक्कीच आपण पाहू शकतो योगेश, नारिवली गावात जाणाऱ्या बोगद्यात ही कार आता पाण्यात अडकली आहे। या कारची कधी सुटका होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। ऊपर 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 टच कर।